शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय। महाविकास आघाडीतील नेते या भेटीकडे संशयाने पाहू लागलेले आहेत। दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र ही भेट अराजकीय होती असं स्पष्टीकरण दिलंय। प्रतापरावांच्या घरी पवार कुटुंबियांच्या गाठी भेटी, दिवाळीचं स्नेहमिलन की राजकीय घडामोडी, अजितदादांशी कौटुंबिक चर्चा झाल्याचं पवारांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार गटातील नेते आणि शरद पवार यांच्या भेटी संदर्भात नेहमीच उलटसुलट चर्चा होत असतात। शुक्रवारी सुद्धा अशाच घडामोडी घडल्या। एकेकाळचे पवारांचे खासम खास असलेले आणि अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीला गेले। ही भेट रयत शिक्षण संस्थेसंदर्भात असल्याचं त्यांनी सांगितलं। राजकीय चर्चेचा त्यांनी इन्कार केला। पूर्वनियोजित भेट होती। रयत शिक्षण संस्थेच्या काही अडीअडचणीच्या संदर्भामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांच्याकडून आम्हाला काही प्रश्नांवर निर्णय आणि मार्गदर्शन पाहिजे होतं। त्याच्यासाठी भेटलो आणि त्याच्यासाठी सविस्तरपणाने चर्चा झालेली आहे। वळसे पाटील शरद पवार भेटीनंतर तासाभरातच शरद पवार यांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट झाली। यावेळी प्रतिभाताई पवार, अजितदादांच्या आई आशाताई पवार आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या। पवार कुटुंब स्नेहमिलनासाठी एकत्र आल्याचं सांगण्यात येत होतं। प्रतापरावांच्या घरून पहिल्यांदाच अजित पवार बाहेर पडले ते तिथून दिल्लीला गेल्याचं सांगितलं। या संदर्भात आशाताई पवारांना विचारलं असता अजितदादांना काम होतं म्हणून ते पहिल्यांदा निघाले असं सांगितलंय। दादा लवकर गेले पण दादा का लवकर गेले? दादा लवकर गेले पण दादा का लवकर गेले? प्रतापरावांच्या घरून सर्वात शेवटी निघालेल्या शरद पवार यांनी ही भेट अराजकीय असल्याचं सांगितलं। भेटीत अजित पवारांसोबत कौटुंबिक चर्चा झाल्याचा दावा केलाय। पवार कुटुंबियांच्या या गाठी भेटीकडे आता मवियाचे नेतेही संशयाने पाहू लागले। अजित पवार गटाचे नेते जेव्हा शरद पवार यांना भेटतात तेव्हा काँग्रेस नेत्यांनाही त्यावर स्पष्टीकरण हवं असतं। वारंवार भेटीमुळे संशय जो निर्माण होतोय याचा खुलासा त्यांनी वारंवार सुप्रियाजींनी केलेला आहे। त्यामध्ये असं आहे की लोक दूर जातात, जवळ येतात, सोयीनुसार वागतात, सोयीनुसार चालतात, थोटा फायदा बघून काम करतात। राजकारणात हे अधिक बढावलं आहे, त्याचं हे लक्षण आहे। खरं तर पवार कुटुंबीय हे दिवाळी पाडव्याला एकत्र येतात। यंदा मात्र शरद पवार कुटुंबाचं धनत्रयोदशीला भेटणं वेगवेगळ्या राजकीय चर्चांसाठी निमित्त ठरलंय। अमोल धर्माधिकारी सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।